राजकारणात परसेप्शन म्हणजेच जनमानसातील प्रतिमा याला अनन्यसाधारण महत्त्व असतं। वर्षानुवर्षे कष्ट करून कमावलेली पक्षाची प्रतिमा एका चुकीच्या निर्णयामुळे कशी धुळीला मिळू शकते, अडचणीत येऊ शकते याचं जिवंत उदाहरण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय। हे उदाहरण दुसरं तिसरं कोणाचं नसून खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात घेतलेल्या निर्णयांमुळे समोर आलंय। बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता, पण याच संवेदनशील प्रकरणातील एका सहआरोपीला भाजपने थेट नगरसेवकपदी बसवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। जन आक्रोशाच्या भडक्यामुळे भाजपला 24 तासातच माघार घ्यावी लागली खरी, पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं। आणि हा काही एकच प्रसंग नाहीये जिथे भाजपची आणि विशेषतः रवींद्र चव्हाणांची फजिती झाली। अंबरनाथ पासून ते लातूर पर्यंत आणि अकोट पासून बदलापूर पर्यंत दिल्लीश्वरापर्यंत भाजपची नाचक्की करणारे असे 4 प्रसंग घडलेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत की नक्की काय घडलंय बदलापूरमध्ये आणि असे कोणते 4 गंभीर प्रसंग आहेत ज्यामुळे रवींद्र चव्हाण आणि भाजपचं हसं होतंय। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी बोलूया सध्या गाजत असलेल्या आणि भाजपसाठी सर्वात नामुष्कीच्या ठरलेल्या प्रकरणाबद्दल। पहिला प्रसंग, बदलापूरमधील वादग्रस्त आणि संतापजनक नियुक्ती। घटना आहे ऑगस्ट 2024 मधली। ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाला। या घटनेने अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता। या प्रकरणातील मुख्य नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला हे आपल्याला माहिती आहे, पण या प्रकरणाची दुसरी बाजू अशी आहे की शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला असा त्यांच्यावर ठपका होता। त्यामुळे त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। 40 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तुषार आपटेला अखेर अटक झाली आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे। इथपर्यंत ठीक होतं, पण खरी शोकांतिका पुढेच घडली। याच जामिनावर असलेल्या तुषार आपटेची भाजपने बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृतपणे वर्णी लावली। विचार करा, ज्या गुन्ह्यामुळे भाजप शिवसेनेच्या महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, त्याच गुन्ह्यातील सहआरोपीला पक्षाने लोकप्रतिनिधीचा दर्जा दिला। ही बातमी बाहेर येतात सोशल मीडियावर भाजपला प्रचंड ट्रोल करण्यात आलं। हा सर्व प्रकार रवींद्र चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या जिल्ह्यात घडला। बदलापूर नगर परिषद निवडणुकीत चव्हाण हेच सूत्रधाराच्या रूपात समोर आले होते, त्यामुळे अशी नियुक्ती होणं हे त्यांच्या राजकीय समज आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं। अखेर वाढता जनक्षोभ आणि पक्षाची होणारी प्रचंड बदनामी पाहून वरिष्ठ पातळीवरून सूत्रहल्ली आणि नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी तुषार आपटेला स्वखुशीने राजीनामा द्यावा लागला। पण या 24 तासांच्या ड्रामामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून चव्हाणांची कार्यक्षमता उघडी पडली। आता वळूया दुसऱ्या प्रसंगाकडे, जो बदलापूर प्रकरणाच्या काहीच दिवस आधी घडला होता आणि जिथे चव्हाणांचा डाव त्यांच्यावरतीच उलटला। दुसरा प्रसंग, अंबरनाथ मधील फसलेली राजकीय खेळी। ठाणे जिल्ह्यातीलच अंबरनाथ नगर परिषदेत सत्तेचा एक वेगळाच खेळ रंगला होता। तिथे भाजप आणि शिंदे सेना हे महायुतीत असले तरी स्थानिक पातळीवर एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपने एक मास्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे चक्क काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना सोबत घेण्याचा। ज्या काँग्रेसच्या विचारसरणीला भाजप दिवस रात्र विरोध करते, काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देते, केवळ सत्तेच्या गणितासाठी त्याच काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना भाजपनं जवळ केलं। या नगरसेवकांना काँग्रेसने निलंबित केल्यानंतर चव्हाणांनी त्यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं। हे सर्व कशासाठी, तर शिंदे सेनेवर कुरघोडी करण्यासाठी। पण खरी फजिती पुढेच झाली। स्वतःच्या तत्वांना मुरड घालूनही भाजपच्या हाती अंबरनाथ नगर परिषदेची सत्ता आलीच नाही, कारण तिकडून खासदार श्रीकांत शिंदे यांनी वेगानं सूत्र फिरवली। त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवला आणि भाजपला विरोधात बसायला लावलं। म्हणजे परिस्थिती अशी झाली की तेलही गेलं आणि तूपही गेलं। एका बाजूला वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेसची हाते मिळवणी केल्यानं टीका झाली आणि दुसऱ्या बाजूला सत्ताही मिळाली नाही। हा राजकीय जुगार पूर्णपणे फसला आणि त्यांचे खापर रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वावर फुटलं। तिसरा प्रसंग तर भाजपच्या कोर वोटरला आणि हिंदुत्ववादी प्रतिमेला
धक्काच देणारा ठरला. आता वळूयात तिसऱ्या प्रसंगाकडे, ती म्हणजे अकोटमधील अभद्र युती. राष्ट्रीय स्तरावर भाजप एमआयएम या पक्षाला आपला कट्टर वैचारिक विरोधक मानते. त्यांना अनेकदा देशविरोधी ठरवलं जातं. तेलंगणापासून महाराष्ट्रापर्यंत भाजपचे नेते ओवेसींवर तुटून पडतात. पण अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत वेगळंच चित्र दिसलं. तिथे स्थानिक सत्तेसाठी भाजपने चक्क एमआयएम सोबत हात मिळवणी केली. ज्या पक्षावर केंद्रीय नेते आगपाखड करतात त्यांच्याशी स्थानिक पातळीवर युती कशी होऊ शकते या बातमीची देशभर चर्चा झाली आणि भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोंडी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत रवींद्र चव्हाणांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर ही युती होणार नाही अशी सारवासारव प्रदेश पातळीवरून करण्यात आली. पण प्रश्न हा उरतो की एमआयएम सोबत युती होतेच कशी? हा समन्वयाचा अभाव होता की सत्तेचं राजकारण? चौथा प्रसंग आहे तो म्हणजे मराठवाड्यातील, जिथे चव्हाणांच्या एका विधानाने खुद्द देवेंद्र फडणवीसांवर डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ आली. चौथा प्रसंग तो म्हणजे लातूर आणि ती जाहीर माफी. लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेत बोलताना रवींद्र चव्हाणांचा तोल गेला. त्यांनी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्याबद्दल विधान केलं. विलासराव देशमुख आणि लातूर हे एक भावनिक समीकरण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत विरोधी नेत्यांचाही आदर करण्याची एक सुसंस्कृत परंपरा आहे, विशेषतः जेव्हा ते नेते हयात नसतात. चव्हाणांच्या या विधानामुळे लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेल्या. लातूरमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. हे लक्षात येताच दुसऱ्या दिवशी चव्हाणांनी काँग्रेस नेते अमित देशमुखांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. पण आग एवढ्यावर शांत झाली नाही. वातावरण इतकं तापलं की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लातूरमध्ये जावं लागलं. तिथे जाऊन त्यांनी सारवासारव केली आणि अप्रत्यक्षपणे माफीच मागितली. एका प्रदेशाध्यक्षाने स्थानिक अस्मितेचा आणि राजकीय संस्कृतीचा विचार न करता बोलल्यामुळे पक्षाला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. हे पक्षासाठी निश्चितच भूषणावह नव्हतं. तर बदलापूरमधील तुषार आपटे प्रकरण असो, अंबरनाथमधील काँग्रेस नगरसेवकासोबतची फसलेली तडजोड असो, अकोटमधील एमआयएम सोबतची चर्चा असो किंवा लातूरमधील विलासराव बद्दलांचे वादग्रस्त विधान, या चारही घटनांमध्ये एक सामायिक दुवा आहे, तो म्हणजे चुकीचे निर्णय, स्थानिक परिस्थितीचा अंदाज नसणे आणि त्यानंतर झालेली पक्षाची फजिती. या सर्व घडामोडींवर आणि रवींद्र चव्हाणांच्या एकूण कार्यपद्धतीवर तुमचं मत काय आहे? बदलापूरमध्ये आरोपीला पद देण्याचा निर्णय नक्की कोणाच्या सांगण्यावरून झाला असावा? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.